Hello everyone, myself Gulab Thumre and welcome to the channel Edgeon Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू पार्ट बघितलेला. आजच्या लेक्चरमध्ये जो आपण हा चार्ट आहे हा चार्ट बघणार आहोत. ओके लेट्स स्टार्ट. 5 किंगडम म्हणजे 5 किंगडम आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेले जे RH फिटाकरने दिलेले. ओके RH फिटाकरने जे 5 किंगडम दिलेले मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे आणि ॲनिमलिया. ओके हे जे 5 किंगडम RH फिटाकरने जे 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं त्याचं आपण आजच्या लेक्चरमध्ये एक शॉर्ट बघणार आणि ह्यानंतर पुन्हा मग पुढं डिटेलमध्ये सगळं आहेच. ओके एक शॉर्ट जो टेबल दिलेला आहे हा शॉर्टमध्ये सध्या जस्ट एक प्रायमरी हे बघणार आहोत. नंतर पूर्ण डिटेलमध्ये तर प्रत्येक किंगडम आपण बघणार आहोत. ओके आता मोनेराचं हे काय असते सेल टाईप तर प्रोकॅरियोटिक, बाकी सगळे युकॅरियोटिक. ओके बाकी सगळे युकॅरियोटिक. मोनेरा फक्त हा प्रोकॅरियोटिक आहे. ओके मोनेरा इज अलोन, मोनेरा एकटा प्रोकॅरियोटिक आहे. ओके आता सेल वॉल जे असते ना सेल वॉल आता सेल वॉल मोनेरा हा फक्त एकटा प्रोकॅरियोटिक आहे, बाकी सगळे युकॅरियोटिक. ओके सेल वॉल नॉन सेल्युलोजिक, प्रेझेंट इन सम, प्रेझेंट विथ कायटिन, प्रेझेंट सेल्युलोज आणि ॲबसेंट. ओके म्हणजे ॲनिमेलिया आणि ह्याच्यामध्ये नॉन सेल्युलोजिक ह्याच्यामध्ये पण ऑलमोस्ट काही ह्याच्यामध्ये प्रेझेंट असते, बाकी अदरवाईज मोनेरामध्ये पण ॲबसेंट असते. त्यानंतर प्रोटिस्टामध्ये काय ह्याच्यात प्रेझेंट असते, काय ह्याच्यामध्ये ॲबसेंट असते. आणि प्रेझेंट कशामध्ये तर एकतर फंगाय आणि प्लांटेमध्ये प्रेझेंट आहे. ओके फंगाय आणि प्लांटेमध्ये प्रेझेंट आहे, बाकी ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे. ॲनिमेलियामध्ये तर पूर्ण ॲबसेंट असते, ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट काय ॲबसेंट. ओके आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन फक्त ह्याच्यामध्ये प्रेझेंट, बाकी ह्याच्यामध्ये ॲबसेंट, बाकी सगळं प्रेझेंट. ओके डन. ओके ठीक आहे. मग त्यानंतर पहिलं स्टार्टिंग आता बॉडी ऑर्गनायझेशन मोनेराचा कसं असणार आहे सगळं लक्षात ठेवायचं. बॉडी ऑर्गनायझेशन कायम कसं असतो सेलला सेल म्हणून काय बोलतं दॅट इज टिश्यू. ओके ठीक आहे टिश्यूपासून ऑर्गन आणि ऑर्गनपासून मग ऑर्गन सिस्टम. ओके आता इथं लक्षात कसं ठेवतं दोन्ही सेल्युलर असणार, त्यानंतर मल्टी सेल्युलर होणार, त्यापासून टिश्यू ऑर्गन लेवल आणि टिश्यू ऑर्गन सिस्टम. ओके डन दॅट इज दी बॉडी ऑर्गनायझेशन. आता मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे तर बाबा की हे ऑटोट्रॉपिक आहे. ओके ऑटोट्रॉपिक त्यात बी केमोसिंथेटिक अँड फोटोसिंथेटिक आणि हेटरोट्रॉप पण आहे, म्हणजे ऑटोट्रॉप प्लस हेटरोट्रॉप दोन्ही आहे मोनेरा. ओके ऑटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक सध्या फक्त जस्ट नॉर्मली लक्षात ठेवा, बाकी अदरवाईज नाही लक्षात ठेवलं तरी पुन्हा काय म्हणतात पूर्ण प्रत्येक किंगडम आपण बघताना हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक लक्षात राहतात. एवढा काय त्याचा मेजर इश्यू असा नाही आहे काय, किंवा म्हणजे असं म्हणणं काय की बा कन्फ्यूज व्हायला समजू नका काय असं वगैरे. डोंट वरी जास्त टेन्शन घेऊ नका. यातलं फक्त लक्षात काय ठेवा एक नॉर्मली बाबा की ह्याचं हे लक्षात ठेवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन ह्याच्यामध्ये ॲबसेंट असतं, ह्याचं सेल्युलर बॉडी ऑर्गनायझेशन आहे, हे मोड ऑफ न्यूट्रिशन, परत हे बाकी सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी पुढं आपल्या कव्हरच होतात. ओके सो सध्या जस्ट नॉर्मली लक्षात ठेवा, बाकी लय जास्त ह्याच्यावरती प्रेशरच देण्यासारखं काही नाही. ऑटोट्रॉपिक प्लस हेटरोट्रॉपिक हे पण ऑटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक असतं. परत त्यानंतर हे हेटरोट्रॉपिक कम्प्लिटली हेटरोट्रॉपिक फंगाय असतं. ओके ऑटोट्रॉपिक प्लांटे डेफिनेटली ऑटोट्रॉपिक आणि ॲनिमेलिया आपण ऑब्वियसली हेटरोट्रॉपिक. ओके दॅट्स इट एवढंच आहे, जास्त लय काही प्रेशर देऊ नका. ह्यामध्ये सेल टाईप कसं असतं ह्याचा प्रोकॅरियोटिक, बाकी सगळे युकॅरियोटिक. ह्या तीन सिमिलर आहेत ह्याच्यामध्ये, 1 2 हे 3 आणि हे 2 वेगळे आहेत. ओके दॅट्स इट. ॲबसेंट ह्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲबसेंट असते, बाकी सगळ्यामध्ये प्रेझेंट असते. सो हा क्वेश्चन एखाद्या वेळेस इनकेस पडू शकते की बाबा ह्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन कशामध्ये ॲबसेंट असते. मग 4 ऑप्शन दिले तर ह्याच्यातलं मोनेरामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲबसेंट असू शकते, म्हणजे ॲबसेंट असते, आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट असू शकते, म्हणजे प्रेझेंट असते. ओके सेल्युलर ऑर्गनायझेशन मल्टीसेल्युलर टिश्यू ऑर्गन सिस्टम. ओके मोड ऑफ न्यूट्रिशन हा आपण पुढं कव्हरच होतं. सो डोंट वरी जास्त काही प्रेशर घेऊ नका. ह्या नॉर्मल गोष्टी लक्षात ठेवा. अदरवाईज हा टॉपिक ॲट दी एंडला गेल्यानंतर हा चार्ट तुम्ही बघितलं तर पूर्ण तुम्हाला कव्हर झालेला दिसणार. ओके
डन. आणि यातलं होलोझाईक मोड ऑफ न्यूट्रिशन इन द सेन्स जे आपण काय म्हणतात फूड आत घेतो, सॉलिड लिक्विड जे आपण फूड घेतो ना, दॅट इज होलोझाईक न्यूट्रिशन. ओके. आणि ह्यातला सॅप्रोफाईट इन द सेन्स जे ऑर्गॅनिझम जे मायक्रो ऑर्गॅनिझम ह्याच्यावरती डिपेंड असतात, काय म्हणतात डेड ऑर्गॅनिक मटेरियलवरती वरती डिपेंड असतात ना, त्याला सॅप्रोफायटिक म्हणतात. आणि पॅरासाईट म्हणजे हेट्रोट्रॉप, म्हणजे त्यांच्या फूडसाठी डिपेंड ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जर डेडवरती प्रेझेंट असतात, डेड ऑर्गॅनिझमवरती जर डिपेंड असतील, देन दॅट्स दी सॅप्रोफाईट. ओके. आणि पॅरासाईट म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती डिपेंड आहे. ओके. डन. दॅट्स इट. सॅप्रोफाईट आणि पॅरासाईटचं. होप यू गॉट इट. ओके. थँक्यू सो मच.